आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय आबा गेले आणि खरोखरच सगळा महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला आहे। आबा गेले, अकाली गेले, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आबांचं एकूण राजकारण काय स्वरूपाचं होतं। एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस, ज्याला अगदी आम आदमी असं म्हणता येईल, असा एक माणूस राजकारणामध्ये येतो आणि त्यानंतर राजकारणाची परिभाषा बदलून टाकण्याचा प्रयत्न करतो। काय वेगळेपण होतं आबांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि त्यातून खरोखरच काय धडा आत्ता नव्या राजकीय नेत्यांना मिळू शकतो, याच्या अनुषंगाने आपण बोलत आहोत आणि सगळे नामवंत पाहुणे आपल्यासोबत आहेत, वेगवेगळ्या पैलूंच्या अनुषंगाने बोलत आहेत। अजित पारसनीस आत्ता आपल्यासोबत आहेत। अजित पारसनीस हे माजी पोलीस महासंचालक आहेत। माजी पोलीस महासंचालक ही अजित पारसनीसांची ओळख आहेच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पारसनीस हे आबांचे अतिशय व्यक्तिगत स्नेही, व्यक्तिगत मित्र। म्हणजे आबा अगदी आमदार मंत्री होण्याच्या पूर्वीपासून अजित पारसनीस आणि पाटील हे मित्र होते। त्यामुळे पोलीस अधिकारी आणि गृहमंत्री यातले संबंध हा नंतरचा मुद्दा आहे, पण मुळामध्ये पाटील नावाचा माणूस हे रसायन काय होतं, उत्सुकता आहे महाराष्ट्राला। पाटलांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, काय वाटतं? पाटील साहेबांची आणि माझी ओळख ही मी 1993 ते 1995 मध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचा पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून काम करत होतो। आबा त्यावेळेला नुकतेच 90 सालच्या निवडणुकीतनं आमदार झालेले होते आणि त्यावेळेला एकदा मला आठवते की त्यांच्या हद्दीमध्ये कुठेतरी एक कबड्डीचा कार्यक्रम होता आणि त्याचं बक्षीस वितरण समारंभ होता। तो खूप इंटिरियरला होता कुठेतरी आणि त्यावेळेला काँग्रेसचे बरेच नेते त्यांनी बोलवलेले होते आणि त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले की साहेब हे जरा लांब आहे, इंटिरियरमध्ये कार्यक्रम आहे, पण आपण याल का? तर मी हो म्हणालो। मग नंतर परत त्यांनी मला संपर्क साधून म्हटले की थोड्या आधी याल का? मग मी थोडासा आधी तिथे गेलो तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी फिरवून मला त्यांची जी विकास कामं वेगवेगळ्या ठिकाणी चाललेली होती ती दाखवली। वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये मला नेलं, त्यांचे बरेचसे कार्यकर्ते मला भेटले आणि तिथून एकूण त्यांच्या कामाचा अंदाज घेतल्यावर माझ्या लक्षात आलं की हा काम करणारा आमदार आहे। हा इतर आमदारांसारखा साधा आमदार नाही, हा काम करणारा आमदार आहे। आणि मग त्या कार्यक्रमाला मी हजर राहिलो होतो आणि तिथे मग त्यांची माझी त्याच्यामध्ये चांगली ओळख झाली आणि आमच्या तारा जुळल्या, आमची वेव्हलेंथ जुळली, विचार जुळले आणि मग आबा मला फोनवरून संपर्क साधायचे, कोल्हापूरला आले की येऊन मला भेटायचे, माझ्या कार्यालयात यायचे, माझ्या घरी यायचे आणि तिथे आमची चांगल्यापैकी मैत्री जुळली। एक अतिशय चांगला माणूस, सहृदय माणूस, अत्यंत संवेदनशील असा माणूस, अशी त्यांची मला ओळख झाली। आणि त्याच्यानंतर 99 सालच्या निवडणुकीनंतर आबा मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर देखील ती मैत्री विसरले नाहीत, हे फार महत्वाची गोष्ट आहे। म्हणजे ते रुरल डेव्हलपमेंटला असताना जेव्हा पहिल्यांदा मी त्यांच्या बंगल्यावरती गेलो त्यावेळेला आपल्या पर्सनल स्टाफला त्यांनी असं उभं केलं एका लाईनमध्ये आणि त्यांना सांगितलं की पारसनीस साहेब हे सर्वप्रथम माझे मित्र आहेत आणि मग एक सरकारी अधिकारी आहेत। ते आले तर त्यांना कधी बाहेर थांबवायचं नाही, त्यांचा फोन आला तर ताबडतोब मला आत द्यायचा आणि अशा प्रकारचे संबंध त्यांनी मंत्री झाल्यानंतर सुद्धा जपले होते। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा जरा आमच्याच खात्याचे मंत्री असल्यामुळे आम्हाला जरा थोडं सांभाळून राहायला लागायचं, पण त्यांना ते आवडायचं नाही। ते म्हणायचे नाही असं कशाला, मी कधी तुमच्याशी मंत्री म्हणून वागतो का? आणि मग त्यांच्याकडे आम्ही दोघंच बसलेलं असताना वगैरे जर ते उठून खोलीतून बाहेर गेले तर ते परत आत आले की आमच्या शिस्तीप्रमाणे आम्ही उठून उभे राहायचो। त्यावेळेला आबा म्हणायचे, साहेब तुम्ही स्वतःच्या घरात आहात, तुम्ही कशाला या फॉर्मॅलिटीज पाळता? तर अशा प्रकारची त्यांची एक प्रवृत्ती होती आणि अशा प्रकारची दोस्ती ही त्यांनी अगदी शेवटपर्यंत जपली आणि एक मंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी हा आपला आपलेपणा जो होता तो कायमचा जपला आणि ही मला फार महत्वाची गोष्ट अगदी अगदी खरं। म्हणजे अजित पारसनीस म्हणतात की पोलीस अधिकारी आणि गृहमंत्री असे ते संबंध नव्हते, किंवा उज्ज्वल निकमांना सुद्धा असं वाटतंय की सरकारी वकील आणि गृहमंत्री असे ते संबंध नव्हते। चंद्रकांत दळवी असं म्हणतात की सरकारी अधिकारी आणि एक मंत्री असे ते संबंध नव्हते। फार वेगळ्या प्रकारे माणूस म्हणून संबंध विकसित करणारा असा नेता होता। पण ज्ञानेश, शेवटी तुम्ही पत्रकार आहात आणि आपण वृत्तांकन करत असतो, कुठल्याच व्यक्तिमत्वामुळे इम्प्रेस व्हायचं नाही, प्रभावित व्हायचं नाही, असा एक मूलमंत्र आपण पत्रकार शिकत असतो आणि तरीसुद्धा आबांसारखा एखादा मंत्री भेटतो की आपण आपला हा नियम विसरतो। आबांचं एकूण माणूस म्हणून असणारं योगदान किंवा त्यांचं मोठेपण हे सगळ्यांनाच माहिती आहे, ते निसंशय आहे। ते गृहमंत्री होते
आर पाटील गृहमंत्री होते आणि मला स्वतःला 2-3 गोष्टी त्यांच्या महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे आर पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ज्या प्रकारचे निर्णय घेतले, एकूण योगदान त्यांचं सगळ्या पोलीस रिफॉर्मच्या अनुषंगानं काय आहे, त्यामध्ये पोलीस भरतीचा मुद्दा आहे, हा एक भाग आहे. आणि दुसरा म्हणजे हा असा एकमेव मंत्री असेल की ज्यानं गडचिरोलीसारखा जिल्हा मागून घेतला की मी याचा पालकमंत्री होतो. अशा प्रकारचा एक वेगळा मंत्री, या मंत्र्याचं एकूण योगदान काय आहे व्यवस्थेला, प्रामुख्यानं पोलीस सुधारणांच्या अनुषंगानं आर आबांनी नक्की काय केलं, तुम्ही कसं कराल मूल्यमापन आबांचं? डिसेंबर 2003 पहिल्यांदा आर पाटील गृहमंत्री झाले. 26/11च्या हल्ल्यानंतरचे पहिले काही महिने 8-9 महिने वगळले तर सप्टेंबर 2014पर्यंत म्हणजे जवळजवळ 10.5 वर्ष आर पाटलांकडे गृह विभागाची धुरा होती. या काळात गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेली जी काही कामं आहेत पोलीस दलासाठी ती अतिशय विलक्षण आहेत. विशेषतः मी असं म्हणेन की पोलीस भरती, पोलिसांवर पडणारा कामाचा ताण लक्षात घेता त्यांना जराशी कामातून उसंत मिळावी यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जवळजवळ 83,000 पोलिसांची नवीन भरती केली. ही संपूर्ण भरती अतिशय पारदर्शक होती. आघाडी सरकारचा शेवटचा जो टप्पा होता त्या टप्प्यातसुद्धा त्यांनी जाता जाता 62,000 नवीन पोलीस पदांची मंजुरी मिळवून दिली. म्हणजे पोलिसांसाठी अतिशय सहानुभूतीपूर्वक, अतिशय पोलिसांमधला माणूस कसा आहे, पोलिसातली माणुसकी कशी आहे हे बघणारा मंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाईल या पुढच्या काळातसुद्धा. ह्या संपूर्ण भरती प्रक्रियेत जर एक गोष्ट लक्षात आली तर एकाही पैशाची इकडचं तिकडे झालेलं नाही. म्हणजे राज्य सरकारमधला हा एकमेव असा विभाग असेल ज्याच्यात पैसे दिल्याशिवाय सर्वसामान्य घरातले मुलं पोलीस दलामध्ये भरती झाले. हा पोलिसांच्या दृष्टीने एक सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. याहीपेक्षा पुढे पोलिसांच्या घरांची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर असते. पोलिसांना म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या जीवाचं रक्षण करणारे जे काही पोलीस आहेत ते निवृत्तीनंतर बेघर होतात. अशी परिस्थिती आहे. म्हणजे ज्यांनी इमानीतबारे काम केलेलं आहे त्याला शासकीय निवासस्थानातून बाहेरच पडावं लागत होतं. याच्यावर त्यांनी एकदा बोलताना असं सांगितलं की सर्वसामान्य म्हणजे जो कायद्याचं उल्लंघन करतो असा सर्वसामान्य सरकार माणुसकी म्हणून त्याला 300 स्क्वेअर फीटाचं घर देतं आणि ज्याने कायद्याची अंमलबजावणी केली, आयुष्यभर कायदा पाळला अशा पोलिसाला बेघर व्हायची वेळ येते. मग त्यामुळे या पोलिसांना त्यांच्या घराचा प्रश्न सोडावा म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी एक मालकी हक्काने घर देता येतील असं त्यांनी प्रोजेक्ट पनवेलला सध्या तो राबवत आहेत. तर त्या एका महत्त्वाच्या विषयावर त्यांनी काम केलं. पोलीस दलाचं आधुनिकीकरण करण्यासंदर्भात त्यांनी प्रचंड भर दिला. याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या ह्याच्यातला मला आवर्जून सांगावं असं वाटतं. पोलिसांच्या खाण्यापिण्याकडेही त्यांचं वैयक्तिक लक्ष होतं. म्हणजे मी खरं तर सकाळ माध्यम समूहाने काही 2 वर्षांपूर्वी पोलिसांसाठी तंदुरुस्त बंदोबस्त नावाचा एक उपक्रम राबवला होता. या उपक्रमाच्या संकल्पनेची माहिती देण्यासाठी मी आणि आमचे संपादक एकदा त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो. तर त्यांचं पोलिसांच्या खाण्याकडेही कसं लक्ष असतं तर याच्याबद्दलचा अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे. बरोबर. तर त्यांच्याशी बोलताना त्यांनी सॅम्पल सर्वे म्हणून आपल्या सिक्युरिटी स्टाफमधल्या एका कॉन्स्टेबलचा डबा मागवला. गवारीची भाजी होती, अतिशय तेलकट होती. पोलिसाच्या आरोग्याला हानिकारक असं, खरं तर तेलकट तुपकट खाणं पोलिसाच्या आरोग्याला हानिकारक असतं. त्यांनी त्याची भाजी बघितली आणि त्यानंतर तो डबा स्वतः खाल्ला आणि स्वतःच्या घरातली जी भाजी आहे ती त्या पोलिसाला दिली. म्हणजे अशा प्रकारचं आर आबा हे व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्यांनी सर्वसामान्य पोलिसाला आपला एक कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी या पोलिसांकडे बघितलं. बरोबर. हे जे वेगळेपण आहे ना, विश्वास ठाकूर आपल्यासोबत आहेत. विश्वास ठाकूर, मला सांगा की मुळात आत्ता ज्याचा उल्लेख ज्ञानेशने केला, तुम्हाला तर ते अधिक नीटपणे माहिती आहे कारण तुम्ही स्नेही आहात. दोघेही आर आबा आणि विश्वास ठाकूर हे स्नेही आहेत. मला एक सांगा की खरोखरच एक माणूस म्हणून हे जे एक वेगळे गुण दिसत आहेत आबांमध्ये, की ते आमदार असतील, मंत्री असतील, कोणी असतील, पण त्यांच्यातलं माणूस पण आपल्याला ठळकपणे जाणवत राहतं. हे जे वेगळेपण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुरुवातीपासून होतं ते शेवटपर्यंत महाराष्ट्रानं बघितलं, त्याचं कारण काय, तुम्ही कसं बघता एकूण या व्यक्तिमत्वाकडे? नाही, मुळातच मला असं वाटतं की आर पाटील अतिशय गरिबीतून वर आलेले होते आणि गरिबीची त्यांना कायम अशी जाण असायची. ते तुम्ही बघा की त्यांनी जवळपास 15 वर्ष मंत्री असताना सुद्धा त्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच होते किंवा त्यांनी त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये कधीही शिफ्ट केलं नाही. आर पाटील एकटे मुंबईमध्ये राहायचे. कधीतरी सुट्टीसाठी मुलं 2 किंवा 4 दिवसासाठी मुंबईमध्ये यायचे
इतका साधेपणा त्यांनी राजकारणात असून आणि ग्लॅमरस त्यांच्याकडे खाता असताना सुद्धा त्यांनी तो जपला. योगायोगाने मला त्यांच्याबरोबर बरोबर बरेच दौरे करण्याची मला संधी त्यांच्याबरोबर मिळाली आणि पार्टीच्या निमित्ताने, पार्टीच्या कामाच्या निमित्ताने बऱ्याच वेळेला माझा त्यांच्याशी संपर्क यायचा. त्यांचं आणि माझं एक महत्वाचं, मी आणि ते कनेक्ट होण्याचं एक महत्वाचं म्हणजे पुस्तक. त्यांना पुस्तकं खूप वाचायला आवडायची आणि माझं हे पुस्तक वाचन हे खूप असल्या कारणामुळे मी त्यांना भरपूर पुस्तकं कायम भेट द्यायचो. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते पुस्तक वाचायचेत आणि पुस्तक वाचल्यानंतर रात्री अपरात्री फोन करून त्या पुस्तकावर ते गप्पा मारायचे अर्धा तास 1 तास. इतकं त्यांचं वाचन दांडगं होतं आणि पुस्तक देणाऱ्या माणसाला सुद्धा आपण त्याच्या भावनांची कदर करतो हे त्याला समजावं, हा पण त्याच्या मागे त्यांचा एक चांगला हेतू असायचा. विश्वास ठाकूर काही पुस्तकांची नावं सांगता येतील की कुठल्या स्वरूपाची पुस्तकं प्रामुख्याने? त्यांना पर्सनॅलिटीवरची पुस्तकं त्यांना खूप आवडायची आर पाटलांना. म्हणजे मग ते JRD टाटांचं पुस्तक असेल, संत गाडगेबाबांचं असेल, महात्मा गांधी असेल, त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाणांची पुस्तकं त्यांनी खूपच वाचलेली पुस्तकं होती. पण ज्या पर्सनॅलिटीज आहेत, स्वामी विवेकानंद असेल असे, आणि आत्ताचे जे काही सामाजिक विषय आहेत, या सामाजिक विषयांवरची सुद्धा पुस्तकं त्यांना खूप आवडायची आहे. मुळात मला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा त्यांच्याबरोबर काम केलं तेव्हा माझं असं लक्षात आलं की प्रचंड कार्यकर्त्यांचा संग्रह असलेला हा फार मोठा नेता एक आज आपण गमावलेला आहे. म्हणजे मुंबईमध्ये नुसतं आल्यानंतर आबांकडे काही काम नाही, परंतु आबा तुम्ही आत म्हणून सहज भेटायला आलो असे मंत्रालयात येणाऱ्यांची प्रचंड संख्या होती. किंवा पार्टी कार्यालयामध्ये सुद्धा आबा आले की एका मिनिटात 200-500 लोक कार्यकर्ते तिथं जमायचे आणि काही नाही, आर पाटलांबरोबर फोटो काढायचे, आबांबरोबर फोटो काढण्यात त्यांना असायचं. आबा अनेकांची आबा चौकशी करायची. मला एक चांगला प्रसंग असा आठवतो त्यांचा की 26/11 झाल्यानंतर आबांनी राजीनामा दिला आणि ते त्याच दिवशी आपल्या मनोऱ्यामध्ये ते शिफ्ट झाले. त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये मी त्यांना भेटायला गेलो. संध्याकाळच्या वेळेला मी गेल्यानंतर त्यांनी ते म्हटले तू आलाय तर आता जेवण करून जा. तर जेवढा स्टाफ होता त्यांनी जे त्यांचे डबे मागवलेले होते, तिथून जे डबे मागवले होते ते सगळे डबे एकत्र करून आबा आणि आम्ही सगळे खाली बसलो, पेपर टाकला मनोराच्या रूम मध्ये आणि सगळे मिळून आम्ही एकत्र जेवलो. म्हणजे इतका साधा माणूस. आणि मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल अगदी थोडक्यातच सांगायचं तर त्यांच्यामध्ये गाडगेबाबांचा पण त्यांच्यामध्ये अंश होता, बाबा आमटेंचा सुद्धा त्यांच्यामध्ये अंश होता आणि मदर टेरेसांचा सुद्धा त्यांच्यावर अंश होता. इतका हा साधा माणूस आज आपण गमावला, हे फार मोठं सामाजिक नुकसान झालं असं मला वाटतं.